नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आज आपण अर्थशास्त्र या विषयाचे मोस्ट IMP 25 प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेला विचारले जाणारे आहेत आणि ह्या अगोदरही भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर जास्त वेळ न घेता वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1 लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था. पर्याय क्रमांक 2 शेती व उद्योग दोहोंचा समान न्याय. पर्याय क्रमांक 3 सामान्य व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव. पर्याय क्रमांक 4 संपत्तीतील असमान वाटप. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान नाव. दुसरा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? पर्याय क्रमांक 1 ग्रोथ अँड सेल्स. पर्याय क्रमांक 2 ग्रोथ अँड सर्व्हिस टॅक्स. पर्याय क्रमांक 3 गुड अँड सर्व्हिस टॅक्स. पर्याय क्रमांक 4 गुड अँड सेल्स टॅक्स. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 3 बघूया. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. 1 ॲडम स्मिथ, 2 अल्फ्रेड मार्शल, 3 रॉबिन्स, 4 वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ. प्रश्न क्रमांक 4 बघा. वित्तीय धोरण कोण तयार करते? पर्याय क्रमांक 1 वित्तीय आयोग, 2 वित्तीय मंत्रालय, 3 नीती आयोग, 4 RBI. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वित्तीय आयोग. प्रश्न क्रमांक 5 अर्थशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे. 1 भौतिक, 2 सामाजिक, 3 नैसर्गिक, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर असणार आहे 2 अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 6 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय, 2 दादाभाई नौरोजी, 3 अमर्त्य सेन, 4 गोपाळ कृष्ण गोखले. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. प्रश्न 7 बघा. 101 ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 1 अबकारी कर, 2 उत्पन्न कर, 3 विक्री कर, 4 वस्तू व सेवा कर. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वस्तू व सेवा कर. प्रश्न क्रमांक 8 बघा. 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? पर्याय 1 केळकर समिती, 2 रंगनाथन समिती, 3 झा समिती, 4 तेंडुलकर समिती. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 केळकर समिती. प्रश्न क्रमांक 9 बघा. टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. पर्याय क्रमांक 1 युनायटेड बँक, 2 इम्पिरियल बँक, 3 रॉयल बँक, 4 युनियन बँक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इम्पिरियल बँक. प्रश्न क्रमांक 10 बघा. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी टिंबटिंब तारखेपासून सुरू झाली. पर्याय 1 जानेवारी 2017, 2 1 जून 2017, 3 1 एप्रिल 2017, 4 1 जुलै 2017. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 1 जुलै 2017. प्रश्न क्रमांक 11 बघा. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना कोणत्या तारखेस झाली किंवा केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 12 जुलै 1979, 2 12 जुलै 1980, 3 12 जुलै 1981, 4 12 जुलै 1982. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 12 जुलै 1982. प्रश्न क्रमांक 12 बघा. रेपो रेट व रिझर्व्ह रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 सरकारचे वित्तीय धोरण, आयात निर्यात, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण किंवा सार्वजनिक कर्ज. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. प्रश्न क्रमांक 13 बघा. नाबार्ड चे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 सुरत, 4 पुणे. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 14 बघूया. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? 1 नाबार्ड बँक, 2 महाराष्ट्र बँक,
3 रिझर्व्ह बँक, 4 स्टेट बँक ऑफ इंडिया. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नाबार्ड बँक. 15वा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 आहे 15 ऑगस्ट 1947. पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1949. पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल 1935. बरोबर उत्तर आहे 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 16वा बघा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 2 स्टेट बँक ऑफ इंडिया, 3 बँक ऑफ इंडिया आणि 4 कॅनडा बँक. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 17 बघा, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण टिंबटिंब या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 चौथ्या. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 चौथ्या. चौथ्या पंचवार्षिक योजनेत 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, 1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते? पर्याय आहेत 1 आरबीआय गव्हर्नर, 2 वित्त सचिव, 3 वित्त मंत्री, 4 पंतप्रधान. याचं बरोबर उत्तर असणार आहे 2 वित्त सचिव. 1 रुपयांच्या नोटावर वित्त सचिवांची सही असते. प्रश्न क्रमांक 19 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? 1 रघुराम राजन, 2 संजय मल्होत्रा, 3 दिनेश कुमार खारा, 4 सुरेंद्र पाटील. तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर विचारलेले आहे. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 संजय मल्होत्रा. प्रश्न क्रमांक 20 बघा, 100 रुपयांच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते? 1 पंतप्रधान, 2 राष्ट्रपती, 3 वित्तमंत्री, 4 आरबीआय गव्हर्नर. 100 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी आरबीआय गव्हर्नर यांची सही असते. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? पर्याय क्रमांक 1 नाबार्ड, पर्याय क्रमांक 2 एसबीआय, पर्याय क्रमांक 3 राज्य मध्यवर्ती सहकारी बँक, पर्याय क्रमांक 4 आरबीआय. तर बँकांची बँक म्हणून आरबीआय ही बँक ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा, आरबीआय चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 कोलकाता, 4 चेन्नई. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. आरबीआय चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण विचारले आहे. त्यात पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 1949, 2 1952, 3 1969, 4 1980. ह्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1949. पुढचा प्रश्न बघूया 24वा, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र म्हणजेच सिक्युरिटी प्रेस राज्यात खालीलपैकी कोठे आहे? बघा, हा सर्वांना माहित असलेला आणि सोपा प्रश्न आहे. त्यात पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 नाशिक, 2 मुंबई, 3 पुणे, 4 बल्लारपूर. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. शेवटचा आणि 25वा प्रश्न बघूया, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? त्यात पर्याय आहेत 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 राजस्थान, 4 पंजाब. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं उत्तर ज्यांना माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.